प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर UPSCने आता कारवाई सुरू केलेली आहे। एवढंच काय तर गुन्हा देखील दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून ज्यांनी पाठपुरावा केला ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने UPSCने आता पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही या कारवाईशी समाधानी आहात का? यापुढे काय कारवाई होणं अपेक्षित आहे? पूर्ण समाधान तेव्हाच होईल ज्यावेळेला हे प्रकरण लॉजिकली एंडला जाईल। आत्ता जे केलं आहे तेही तसं चांगली गोष्ट आहे, परंतु याच्यामध्ये जसं UPSCने म्हटलं आहे वेगवेगळ्या आणि अनेक प्रकारच्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये इतकी कडक कारवाई झाली पाहिजे की इथून पुढे कुठेही इतर विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेण्याचा किंवा खोटी सर्टिफिकेट देऊन परीक्षेमध्ये बसण्याचा किंवा काही गडबड करण्याचा धाडससुद्धा करू नये एवढी मोठी कारवाई झाली पाहिजे। सर, जर आपण बघितलं जो पत्र UPSC कडून आलेला आहे, अर्थात त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यास या संदर्भात सांगितलेलं आहे। नेमकं सर्टिफिकेट्स असतील, इतर जे काही गोष्टी त्यांनी पुरावे दिलेले आहेत, अर्थात ते खोटे आहेत निश्चितपणे, कारण त्यांनी जे सर्टिफिकेट दिली ती खोटे आहेत असं आपण वारंवार म्हणतोय। अगदी पहिल्या दिवशी ज्यावेळेला आपण म्हटलं की त्यांनी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट दिलं ते चुकीचं आहे, तेव्हाच राज्यातल्या अधिकाऱ्यांनी राज्यातल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती। परंतु शेवटी अगदी केंद्रामध्ये UPSCला याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि UPSCकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी आता FIR करण्याची कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे। कारवाई तर करावीच, ती कडक करावी, परंतु त्याचबरोबर UPSC आणि IASच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यातून बदलून टाकून नवीन रिफॉर्म्स आणल्या जातील असं मला विश्वास वाटतोय। सर, काय रिफॉर्म म्हणजे काय बदल व्हायला हवेत असं वाटतं? म्हणजे खूप सारे लूप होल्स असतील, कारण त्यामुळंच असा प्रकार घडलेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांनी आपलं नाव बदलून UPSCमध्ये अधिक अटेम्प्ट घेतले। UPSCची परीक्षा ही काही सोपी परीक्षा नसते, त्याला प्रचंड मेहनत करावी लागते। नाव बदलून जर एखाद्या विद्यार्थ्याला अनेकदा परीक्षा देता येत असेल आधीची माहिती लपवून, तर तो एक मोठा रिफॉर्म करावा लागेल की कुणालाही अशा पद्धतीने म्हणजे आधार कार्ड असेल किंवा आणखी काहीतरी असं जोडून की परत कुणालाही अशा प्रकारचं काही करता येऊ नये। दुसरी गोष्ट, मेडिकल अटेम्प्ट 2पेक्षा जास्त करण्याची सोय असताना त्यांना मात्र 6 वेळा करू दिले। ही पद्धत ज्यांनी तिथं अवलंबली त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। ज्यांनी खोटी सर्टिफिकेट्स दिली, ज्यांना खोट्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांनी परीक्षा दिली, ती खोटी सर्टिफिकेट देणारे घेणारे आणि त्यांना मदत करणारे अशा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आपण बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना 24 तासात सर्टिफिकेट मिळालं, आधीचं सर्टिफिकेट नाही असं सांगून मिळालं। खरं तर ती पद्धतीची एवढी स्ट्रॉंग पाहिजे की त्याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येऊ नये आणि जे कोणी गरजू असतील त्यांनाच ती सर्टिफिकेट्स मिळतील असा बदल केला पाहिजे। सर, असं पुन्हा प्रकार घडणार नाही असं वाटतं तुम्हाला? या सगळ्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केला, अगदी याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे तो पाहता इथून पुढे शासन किंवा कुठलीच परीक्षा पद्धती असं धाडस करेल असं वाटत नाही, कारण आता विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारावं, कसं करावं आणि काय करावं कळलेलं आहे। त्यामुळे इथं ते दुसरा कोणतरी उभा राहील, प्रत्येक वेळेला विजय कुंभारनेच उभं राहायची गरज नाही। इतर विद्यार्थी आता तयार होत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत। सर, जर आपण बघितलं तर पूजा खेडकर ज्या पद्धतीने ते करत होत्या, फक्त तेच नाही तर खेडकर कुटुंबियाकडून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना धमकवणं, आता असे देखील प्रकार समोर यायला लागलेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होत आहेत। अर्थात योग्य पद्धतीने सुरू आहे सगळी ही कारवाई वाटते? नाही, ही कारवाई आता सध्या योग्य पद्धतीने वाटते, पण ते पुन्हा कधी बदलू शकते, कारण आपल्याकडे काही होऊ शकतं, कारण 2-3 पिढ्यांचं हे सगळं खोटारडेपण आहे आणि त्याच्यामध्ये वडील असतील, आई असेल, हे सगळे इन्वॉल्व आहेत। म्हणजे पैसा आणि सत्ता आणि पॉवर याचा कसा गैरवापर करायचा हे घरच्यांना चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांचं हे दर्शवलं आणि त्यांनी हे केलं कारण त्यांना माहिती होतं की आपण कुठल्याही गोष्टीवर काही केलं तरी काही होत नाही, आपण सहजासहजी सुटू शकतो। फक्त हीच एक वेळ अशी आली ज्याला म्हणतात 100 अपराध घडावे तसे घडले आणि हे प्रकरण पुढं आलं आणि त्यांच्यावर कारवाई झाली। परंतु ज्यांच्याकडे अशी सत्ता आहे, पैसा आहे, त्यांनी मस्तीत राहू नये हे सांगणारं मात्र हे उदाहरण आहे असं मला वाटतं। अगदी ज्या पद्धतीने UPSCनी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केलेली आहे, आता तरी अर्थातच ही कारवाई योग्य आहे, समाधानकारक आहे, मात्र आणखीन कडक कारवाई करण्याची यामध्ये गरज आहे। त्याचबरोबर ज्यांनी जे खोटे कागदपत्र देण्यास यांना मदत केलेली आहे त्यांच्या विरोधात देखील कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणं अतिशय गरजेचं आहे असं देखील या ठिकाणी विजय कुंभार सर व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.